मित्र, ज्यांचं संघटन मजबूत त्यांचे विचार सर्वदूर. ज्यांचं संघटन मजबूत त्यांचे विचार सर्वदूर. त्यांचे कार्यक्रम सर्वदूर. त्यांचे ध्येय धोरण सर्वदूर. आणि ते सर्वदूर आणि ते प्रसिद्ध, आणि जे प्रसिद्ध त्यांचा प्रभाव. आज आपण बोलणार आहोत ते कोणाकोणाला हे माणसांचं जाळं विणणं गरजेचं आहे, माणसांचं संघटन उभं करणं गरजेचं आहे, या संदर्भात चर्चा करणार आहोत. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात राहतो. समाजात राहतो म्हणजे केवळ समाजासाठी तुटून राहिलात तो जर तुटून राहिला तो एकटा पडतो. तर जाळं कशाशी संबंधित आहे? जाळं विणलेलं असते, एकमेकाशी कनेक्ट असते. ही कनेक्टिव्हिटी निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. हा व्हिडिओ साहित्यिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांसाठी उपकारक ठरणार आहे. आणि थीम आहे आजच्या व्याख्यानाची माणसांचं जाळं, नेटवर्क. ज्याचं नेटवर्क स्ट्रॉंग तो माणूस स्ट्रॉंग, हे लोकशाहीमधलं महत्वाचं सूत्र आता ठरत आहे. एका साहित्यिकांना माझी चर्चा होत होती, आम्ही बोलत होतो आणि त्यांना म्हटलं, सर तुम्ही खूप छान लिहिता. हो लिहितो म्हणला, पण कोण वाचते म्हणला. म्हणलं तुमचे काही वाचक तयार केले नाहीत? मी कशाला करू म्हणला, मला काय काम करायचं ते, म्हणजे मी लिहितो, छापतो, घरात आणून ठेवतो. मित्र, एवढं चालणार नाही आपल्याला. आता आपल्या वाचकांचं, साहित्यिकांना सांगतोय, अनेक सगळ्यांसाठी उद्देश नाही. याच्यात कोणाचा अपमान करणे किंवा कोणाचा काही करणे असं नाही. लोकांपर्यंत तुमचं गेलंच नाही तर लोकांना काही स्वप्न पडते का तुम्ही लिहिलेलं आहे म्हणून? लोक केवळ गोडाऊन असून चालत नाही, शोरूम पण पाहिजे. केवळ गोडाऊन असून चालत नाही, शोरूम पण पाहिजे, असे आमचे एक मित्र के कदम सर मला सांगायचे. त्यांचा अर्थ असा होता, ही गोष्ट 25-30 वर्षाखाली सांगायची. त्यांनी मला सांगितलं होतं की हे शब्द मला फार आवडले म्हणून प्राध्यापक के कदम यांचं मला ते आवडलं म्हणून फक्त मी त्यांचा उल्लेख केला. ज्यांचं जे चांगलं आहे त्याचा उल्लेख केला पाहिजे, हे सुद्धा अतिशय गरजेचं असते मानवी संबंध टिकून राहण्यासाठी. मानवाचं चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि त्यामुळं एक चांगुलपणा समाजामध्ये पसरायला मदत होत असते मित्र. तर मी तुम्हाला तेच उदाहरण घेऊन सांगतो की आपलं सगळं गोडाऊनमध्येच आहे. समजा लेखन, आपलं सगळं लेखन गोडाऊनमध्ये आहे. ते आपण पुस्तक प्रकाशित केलं नाही. पुस्तक प्रकाशित करून ते वाचकापर्यंत नेण्याची व्यवस्था आपण करू शकलो नाही तर वाचकांना स्वप्न पडत नसते. त्यामुळं ते वाचकांपर्यंत जाण्याची व्यवस्था करावं. त्यासाठी वाचकांचं एक संघटन तुमचं असणं गरजेचं आहे. वाचकाचं संघटन म्हणजेच माणसांचं संघटन. हे माणसांचं संघटन करणं अतिशय गरजेचं आहे. एका व्यक्तीला ची चर्चा चालू होती. विषय असा होता की मोबाईलमध्ये किती नंबर आहेत. प्रत्येकाने सांगत होते वगैरे चर्चा असताना. एकाने सांगितले की माझ्याकडे 4 नंबर आहेत. कोणकोणते? माझा एकट्याचा एक आहे म्हणला, माझ्या बायकोचा एक आहे, माझ्या मुलीचा एक आहे, माझ्या मुलाचा एक आहे. बस
याच्याशिवाय नंबरच ठेवत नाही मला मी कोणाचा. तुम्ही कोणाचाच नंबर ठेवत नाही, तुम्ही कोणाचीच दखल घेत नाही. तुमची दखल लोकांनी का घ्यावी? लक्षात घ्या. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. द्या म्हणजे मिळेल, पेरा म्हणजे उगवेल. हा, ते विषय सांगत होतो गोडाऊनचा आणि याचा. मी सुद्धा BA पासून लिहित असतो. लिहिलेलं असं लिहून ठेवत होतो. तर ते के कदम एकदा मी CSB वर काम करत असताना, तेही CSB वर काम करत असताना माझ्याकडे रूमवर आले. गोडाऊनमध्ये जास्त दिसायले, म्हणजे ते आता शोरूममध्ये आणा. म्हणजे सांगण्याचा हेतू त्यांचा होता की पुस्तक रूपाने आणा. आपला विषय चाललाय की संघटन ही किती गरजेची आहे गोष्ट, यावर आता मी बोलणार आहे. तर विहीरच खोदून चालेल का? आपण विहीर खोदली, 100 फूट खोल खोदली, 50 फूट पाणी आहे. मनुष्य ती पिकेल का? नाही पिकणार. मग काय करावं लागेल? पाईपलाईन करावं लागेल. पाईपलाईन म्हणजेच संघटन. पाईपलाईन म्हणजेच आपलं ते तिकडे जसं पाईपलाईन आहे शेतामध्ये, तसं हे पाईपलाईन मी जे बोलत आहे तो माणसांच्या जाळ्याचं पाईपलाईन. लक्षात आलं? तर विहीर खोदून जसं चालणार नाही, विहीर खोदल्याबरोबर पाईपलाईनची व्यवस्था करावी लागते. तसं आपण लेखन केलं, साहित्यिकांनी लेखन केलं, ते लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकांचं संघटन पाहिजे. व्यावसायिकांनी उत्पन्न केलं, एखादी त्यांच्याकडे वस्तू आहे, त्यांच्याकडे वास्तू उभा केलेल्या आहेत, पण त्यांनी नेटवर्क उभं केलं नाही, तर त्याच्यामध्ये ते मोठे होणार नाहीत. शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी माल पिकवला, पण ग्राहक निर्माण केला नाही, म्हणून आज शेतकरी मागे आहे. शेतकऱ्यांनी जर ग्राहक तयार केला, त्यांचं एक नेटवर्क उभं केलं, एवढे मग आज तुम्हाला नेटवर्क उभं करण्यासाठी काही साधनं उपलब्ध आहेत. त्या साधनांचा तुम्हाला उल्लेख करतो फक्त आणि पुढे जातो. तुम्हाला मी फक्त शेतकऱ्यांचा उल्लेख केला. तुम्हाला तुमचं जे तयार करत असतील, विचार सुद्धा एक प्रकारचं उत्पादनच आहे. लक्षात ठेवा, विचाराचं उत्पादन म्हणजे ते विचाराचं उत्पादन कशाच्या माध्यमातून पुढे येते? तर पुस्तकाच्या माध्यमातून येते, व्हिडिओच्या माध्यमातून येते, ओके, ब्लॉगच्या माध्यमातून येते. तर मी सांगत होतो, जे उत्पादन जे कोणी काही करत असतील, त्यांनी जे उत्पादन आपलं केलेलं आहे ते ग्राहकांच्या पर्यंत नेण्यासाठीची काही साधनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या उपलब्ध साधनांपैकी व्हॉट्सअप ग्रुप करता येते आपल्याला. मी आता जवळपास 25 जिल्ह्याचे ग्रुप तयार केलेले आहेत. 25 जिल्हे. आता त्याच्यामध्ये या सुट्टीचा पुरेपूर वापर सुरू आहे सध्या. 25 जिल्ह्याचे ग्रुप तयार केले आहेत. वेगवेगळ्या नावाने माझ्याकडे अजून एक 50 ग्रुप वेगळे आहेत दुसरे. लक्षात आहे? आज माझ्या यूट्यूब माझं एक माध्यम आहे, त्याचा पण उपयोग करून घेतो. जवळपास 1.25 लाखापेक्षा जास्त यूज आहेत माझ्या यूट्यूबला. 3000पेक्षा जास्त सबस्क्राईब आहेत यूट्यूबचे. हे मी तुम्हाला दुसऱ्याला सांगायला तुम्ही काय दिवे लावता विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणून मी सांगतो. फेसबुक पेज आहे व्यक्तिमत्व विकास या नावानं.
मराठीमध्ये आहे ते. मराठी नावानं व्यक्तिमत्व विकास असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर फेसबुकवर डॉक्टर हनुमंत भोपाळे मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. प्रोफेसर हनुमंत भोपाळे नावाने माझं फेसबुक आहे. असे 4 एकातले 5,000 संपल्यानंतर मी दुसरे असे फेसबुक तयार केलेले आहेत. त्यानिमित्तानं जवळपास एक 20,000 लोक फेसबुकच्या माध्यमातून माझ्यासोबत कनेक्ट आहेत. आपला हेतू, आजचा हेतू काय आहे? सर्वसाधारणपणे आजचा हेतू मला जास्तीत जास्त साहित्यिकांच्या संघटनेबद्दल बोलायचं आहे. आणि हे संघटन मी जे काय बोलतोय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्यासाठी आणि स्वतःचा फोटो मिळवून घेण्यासाठी पुरतं नाही बोलत, एवढ्या पुरतं नाही बोलत. राजकारण करून पाय ओढण्यासाठी संघटन नाही, माग खेचण्यासाठी संघटन नाही, तर आपल्या सहवासात आलेल्या माणसांना पुढं नेण्यासाठीच्या संघटनाबद्दल बोलतोय. आणि त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचं आहे याबद्दल बोलत नाही, तर त्यांना आपल्याला काय देता येईल हे स्पष्ट असलं पाहिजे. आपल्याकडे काय असणार आहे साहित्यिकाकडे देण्यासारखं? तर फक्त आणि फक्त एवढंच विचार करा. पहिल्यांदा विचार द्यायचे आहेत मला, म्हणून संघटन आहे बाबा. हे माझे विचार तुला आवडत असतील तर माझ्यासोबत कनेक्ट राहा. हे विचार कसे उपकारक आहेत हे तुम्ही पटवून द्या. आणि मग ते विचार ज्यांना आवडतील ते तुमच्यासोबत कनेक्ट राहतील. एक जण म्हणला माझ्या बायकोच माझे विचार ऐकत नाही, लोक काय ऐकते सर? म्हणला मला कशाला सांगायला तुम्ही? म्हणला लेकरच ऐकत नाहीत, बायकोच ऐकत नाही. घर की मुर्गी दाल बराबर हा विचार कशासाठी उदयाला आलाय? मग घरचे ऐकत नाही म्हणजे बाहेरचे ऐकत नाहीत असं कुणी सांगितलं? असं काही नसतं. हे डोक्यातून काढून टाका नकारात्मक विचार. तर मित्र, एक नदीचं पाणी होतं. एक माणूस पाणी विकत होता नदीवरून आणून आणि पोट भरत होता. एका व्यक्तीनं मग त्यानं म्हणलं, हे अरे तुला पाणी विकून किती पैसे मिळतात? काही नाही म्हणलं, उदरनिर्वाह होते म्हणला. त्याला ज्यांच्या घरी पाणी टाकतो. नदी होती, दूर होती, जुनी गोष्ट. मग त्यानं म्हणला, हे नदी, मग मी जर घरोघर पाईपलाईन जर केलो तर? करा बाबा म्हणला, करा म्हणला तुम्ही. नाही आपण दोघं करूत म्हणलं त्याने. नाही मजा ना, ते काय होईना, जे चाललंय ते बरोबर चाललंय, जे चालू आहे ते चालू द्या. आता नवं काही करायचं नाही. नवं विश्व निर्माण करायचं असेल तर नव्या गोष्टी कराव्या लागतील. नवं तुमच्या कामाचं स्वरूप बदलल्याशिवाय तुमच्या उत्पन्नाचं स्वरूप बदलणार नाही. काम तेच करत राहून उत्पन्नाचं स्वरूप कसं बदलेल? मजुरीच करून राहून फक्त मी मजुरीच करेल, मजुरीतून आलेले पैसे बचत करून किंवा मजुरीतून आलेल्या मजुरीबरोबर काही दुसरं करत राहावं लागलो तर माझी श्रीमंती वाढू शकेल ना? नाही मला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त मजुरी. श्रीमंती कशी येईल? काही मजुरी करत असताना साईड बाय साईड काही दुसरे बिझनेस करतात. दुसऱ्या कोणी शेती करताना शेतीपूरक व्यवसाय करतात. त्यांची परिस्थिती उत्तम आहे. लक्षात आलं? मग ते मी ते पाईपलाईनचं सांगत होतो. मग यानं ऐकला नाही, त्यानं पाईपलाईन केला, घरोघर पाईपलाईन केला. याचा बिझनेस बंद झाला. डोक्यावरून आणून द्यायचा. मग ज्या दिवशी पूर्णतः लाईट बंद असेल त्या दिवशी चालायचा त्याचा. त्याने एकाच गावात पाईपलाईन केला नाही, दुसऱ्या गावातही जोडला. मग तिथून तिसरं चालू झालं. भरामसाठ पाणी देऊ लागला, कठ्ठ्याधीश बनला. लक्षात आलं?
तर केवळ लेखन करून चालत नाही, लेखनाबरोबर आपलं संघटन महत्वाचं आहे. त्यासाठी आता हे संघटन करत असताना काय करावं लागेल, तर तुम्हाला एक लिस्ट बनवावी लागेल. आता ही लिस्ट बनवत असताना काय करावं लागेल, तर तुमच्या ओळखीचे लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे वर्गमित्र, तुमचा ज्यांच्याशी संपर्क येतो असे, त्या अगोदर सगळ्यांचे हे करा, नेटवर्क उभं करा. कोणाला काय आवडेल, तुमचे विचार आवडतील की नाही, तुमचं उत्पादन आवडेल की नाही, याचा पहिल्यांदा विचार करत बसू नका. फारसा कोणाला ती गरज आहे, तुमचं उत्पादन आवडू शकते, तुमची वस्तू आवडू शकते, कोणाकडून दुसऱ्याकडून घेते तर नवीन घेऊ शकते, त्याला नवीन काहीतरी बघावं म्हणून ते घेऊ शकते. नवीन तुमची कविता आहे, नवीन तुमचा लेख आहे, नवीन तुमचं पुस्तक आहे, तो वाचू शकते एखादा. लक्षात आलं? मग वर्ग मित्र असतील, नातेवाईक असेल, ओळखीचे असतील, गाववाले असतील, अशा सर्वांची लिस्ट तयार करा. राजकारणातले कोणीला तुमच्या ओळखीचे असतील, वेगवेगळ्या व्यवसायातले कोणी ओळखीचे असतील, धार्मिक कार्यक्रमातले कोणी, धार्मिक विश्वातले लोक ओळखीचे असू शकतात, वेगवेगळ्या संघटनेत कोणी ओळखीचे असू शकतात. हे तुम्हाला क्ल्यू द्यायला लागलं. फक्त त्या सगळ्यांची यादी करा, अल्फाबेटिकल, गाव वाईज करा, गाव आणि शहर ओळखीचं आलं की त्याचं नाव लिहून टाका, नाव लिहून टाका, नाव लिहून एक स्वतंत्र एक वही करा यासाठी. आणि त्या वहीमध्ये हे नाव आधी लिहा. मोबाईल नंबर मिळतील पुन्हा. मी सांगत होतो ते आता ज्यांना कनेक्टिव्हिटीमध्ये. आणि एक मिनिट, काय करता येते, संघटन स्वतः बनवणं हा एक विषय आहे, आणि संघटनेमध्ये असणं एक दुसरा एक विषय आहे. हा सुद्धा एक नेटवर्कचाच भाग आहे. आता मी जवळपास मी सांगितलं तुम्हाला, एक 25 जिल्ह्याचे ग्रुप तयार केलेले आहेत. व्यक्तिमत्व विकास हा विषय घेऊन त्याच्यामध्ये मी माझा व्हिडिओ टाकतो, माझं लेखन असेल तर लेखन टाकू शकतो. मला जे काही आणि ज्यांना आवडतील ते राहतील सोबत, ज्यांना आवडतील ते सोबत राहतील. कोण सोबत राहावा हा ज्याचा त्याचा इंटरेस्टचा विषय आहे. नाही कोणी निघून जाते, जाऊ दे ना, याल तर स्वागत, जाल तर हॅपी जर्नी, याल तर वेलकम, जाल तर हॅपी जर्नी, याल तर स्वागत, जाल तर शुभेच्छा. ही भावना तुमच्या मनात ठेवा. त्यांना तसं काही म्हणू नका, पण त्याचं काही मनावर लावून घेऊ नका. ज्याचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगतो, त्याचं प्राबल्य आहे. मग आता नेटवर्क उभं करत असताना काय पथ्य पाळा, ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. आपण हे का करत आहोत, तर मी विचार देण्यासाठी करत आहे, स्पष्ट असलं पाहिजे. हे विचार मला द्यायचे आहेत म्हणून नेटवर्क मी उभं करत आहे. आणि तुम्हाला या नेटवर्कमध्ये या, हे विचार आहे का, इतरांना ज्यांना या विचाराची गरज आहे त्यांना याच्यामध्ये सहभागी करायचं आव्हान तुम्ही करा. स्पष्ट त्याच्यात आपण काय देणार नाही आहोत, विचार देणार आहोत हे त्यांना सांगा. आणि तुमचे विचार, आपल्यासोबत येणाऱ्यांचे विचार सुद्धा पाठवणार आहोत समोर, हे त्यांना सांगा. मग काय होईल याच्यामुळं, की ध्येय स्पष्ट होईल. बाकी काही हेतू नाही माझा. हे आपण साहित्यिकाबद्दल, तुम्ही दुसरं का तुमचा जो काही व्यवसाय आहे ते, माझ्याकडे ह्या वस्तू आहेत, ज्यांना हव्या असतील त्यासाठी ते हा ग्रुप तयार केलेला आहे. मला या ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज टाका किंवा माझ्या पर्सनल नंबर, ॲडमिन मी आहे या ग्रुपचा, माझ्या पर्सनल नंबरवर तुम्हाला काय वस्तू लागते ते सांगा, ते पोहोचण्याची मी व्यवस्था करतो. अशा पद्धतीने लोकांना वाटतं घरपोच येते, लोक घेतात. लक्षात आलं? तुम्ही आंबे विकू शकता, तुम्ही तुमच्या शेतातल्या वस्तू, शेतकऱ्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे.
तुमचे कोंबडे असतील तर कोंबड्या विकू शकता. गावरान कोंबडे नेटवर्क, ज्यांना ज्यांना लागेल त्यांना तुमच्याशी कनेक्ट करेल. त्यांना सांगा घेऊन जा. तुमच्या एका कोंबडीसाठी तुम्हाला नेता येत नसेल तसं सांगा त्यांना स्पष्टपणे. घरपोच सेवा असेल तर घरपोच सेवा म्हणा, घरपोच नसेल तर तसं सांगा. हे स्पष्ट असलं पाहिजे. मात्र का संघटित व्हायचं हे लोकांना सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही समजा तुमचे विचार जर समाजासमोर नेण्यासाठी संघटन करायला लाजत असाल, नाही लोक काय म्हणतील की काय नाही, की काय राजकारण करायचं आहे, काय तुला काय निवडणूक लढवायचं आहे, काय म्हणतील म्हणून भीती वाटत असेल, किंवा हे काय आपलं काम नव्हे असं वाटत असेल, तर तुम्ही महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकता. महापुरुषांचा आदर्श काय? तथागतांनी 40 वर्षे पायी फिरून बुद्ध दुःखमुक्तीचा संदेश दिला. विचार समृद्ध होण्याचा खजिना दिला, भाव समृद्ध होण्याचा खजिना दिला. आणि 40 वर्षे ते पायी फिरले. आणि जे जे सोबत आले त्यांनी सोबत त्यांना धम्म दीक्षा दिली, विचार दिले. धम्म दिला म्हणजे विचार दिले. आणि या विचारानं जे जे लोक त्यांच्यासोबत कनेक्ट झाले, तोच आज बौद्ध धम्म जगातील अनेक देशामध्ये आहे. एका माणसाने एक माणूस क्रांती करू शकतो यावर विश्वास ठेवा. संघटन करा. सायकलवर फिरून बहुजन समाज पार्टी काशीराम साहेब पायी फिरून विचार दिले आणि ते विचाराची पेरणी केली. आणि उत्तर प्रदेशमध्ये सरकार आणून दाखवलं त्यांच्या पक्षाने. परंतु पुढे जे पैसेच उधळणं, हत्तीचं उभं करणं, हे अनेक गोष्टी आपण ध्येय विसरलं की ध्येयाचं मरण होत असतं. हे आपण कधीतरी एकदा समजून घेतलं पाहिजे. मी अनेक गोष्टी सांगतो. बहुजन समाज पार्टीचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या संकल्पनेच्या माध्यमातून, स्वराज्य या ध्येयपूर्तीच्या माध्यमातून ध्येयनिष्ठ माणसांचं एक संघटन उभं केलेलं होतं. ते काही म्हणाले नाहीत की गाव तिथं आपल्याला संघटन, फक्त एक विचार पेरला त्याने, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. तशीच त्यांनी शपथ घेतली आणि मावळे सोबत घेतले. आणि मावळे सोबत घेतले, मावळ्यासोबतच सैनिकांनाही सोबत घेतलं. सैनिकांचंही संघटन केलं. सैनिकही तसे निवडले. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. या अशा पद्धतीनं माणसं वेगवेगळ्या नावानं किल्लेदार उभे केले. किल्ले बांधणारे, जहाज बांधणारे पोर्तुगीजांकडे जहाज बांधण्याची कला होती, त्यांना बोलून घेतलं. आणि त्याचबरोबर आपल्या माणसांना पण ते शिका म्हणून सांगितलं. कारण त्यांचा काय भरोसा आहे, ते उद्या निघून जातील किंवा असहकार्य करतील, तेव्हा आपली माणसं तयार असली पाहिजेत. ही शिवाजी महाराजांची दृष्टी होती. लक्षात आलं? तर मी तुम्हाला सांगत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी माणसांची मोट बांधली ते अतिशय गरजेचे आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन अनेक संघटना काम करतात. आज सुद्धा भारत आणि भारताच्या बाहेर पोहोचलेले आहेत. त्यांची प्रेरणा आहे अनेक संघटनेला. त्यामध्ये मराठा सेवा संघ, त्यांची प्रेरणा. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांची प्रेरणा, त्यांना आदर्श मानून शिवसेना उभी केली. मराठी माणूस एकत्र केला, त्यांचं संघटन उभं केलं.
जरी आज त्यांचे काही जणांनी तुकडे केले असतील तरी पण त्यांच्याच नावाने ते संघटना ओळखली जाते. महात्मा फुले सत्यशोधक समाजाच्या नावानं संघटन केलं आणि विचार देण्यासाठी. हे काय देण्यासाठी केलं? फक्त विचार देण्यासाठी. घरं बांधून देणे हे त्यांचा काय उद्देश नव्हता. कोणाला उद्योजक करणं असा काय उद्देश नाही त्यांचा. पण विचाराची पेरणी केली. विचारानेच क्रांती घडते. फ्रेंच राज्य क्रांती विचाराने घडली, आपल्याला शिकवल्या गेलेलं आहे. परंतु या महापुरुषाने ही क्रांती केलेली आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे. तथागतांच्या विचाराने, दुःखमुक्तीच्या विचाराने जे क्रांती केली, जगातल्या अनेक देशांनी त्यांचे विचार स्वीकारले. अनेक देशामध्ये बहुसंख्य माणसं त्यांच्या विचारांना प्रभावित आणि प्रेरित आहेत. काही श्रीलंका आहे, चीन आहे, नेपाळ आहे, असे अनेक देश तुम्हाला मी सांगतो. तर तितकं ताकद असते. एक बी टाकलं, त्या बियाचे शेकडो बी होतात. दुसरं बी, दुसरी बी, तिसरं बी पेरत पूर्ण वन तयार करता येऊ शकते. अनेकांनी वन सुद्धा तयार केले, छोटे वना. वृक्षांचं एक प्रकारचं जाळच विणलं ना. पायंगे नावाच्या व्यक्तीने वृक्षांचं जाळं विणलं आणि जिथं वाळवंट झालं होतं तिथं हिरवळनी उभं केली. पायंगे हे तुम्ही नेटवर बघू शकता. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांचा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाला. वृक्षांचं जाळं उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलांच्या माध्यमातून असेल, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून एक माणसांचं संघटन केलं आणि माणसांना विचार देण्यासाठी. विचार देणं हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि विचार देऊन समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणं. विचारावर श्रद्धा प्रचंड होती. काही जण आपल्याच विचारावर श्रद्धा. काय सर काय लिहिलं? हे काहीतरी लिहून ठेवलो, मग हे काय, याला कोण वाचायला गेलंय, असा निगेटिव्ह विचार करत असतात. असं इतकं. तर हे विचार क्रांतिकारक आहेत. हे विचार माणसाला माणूसपण देणारे आहेत. या विचारामुळे हा देश समृद्ध होणार आहे. देशातली माणसं समृद्ध होणार आहे. तो विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून माणसं उभी केली बाबासाहेबांनी. त्याचबरोबर विचार देण्यासाठी आपले विचार कोणी छापत नाहीत म्हणून ते रडत बसले का नाही. बहिष्कृत भारत मूक नायक. बहिष्कृत भारत मूक नायक सारखे माध्यम उभं केले आणि विचाराची पेरणी केली. बाळासाहेब आंबेडकर साहेब ते विचार पुढे नेण्याचा त्यांच्या पद्धतीने पुढे प्रयत्न करतात. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सामना उभा केला. सामन्याच्या माध्यमातून तसे त्यांना अभिप्रेत असणारे विचार पेरले. म्हणून मित्रहो, तुम्हाला जे काही पेरायचं आहे, काही असे माध्यम तयार करावे लागतील आणि माध्यमाबरोबरच माणसंही उभं. कारण माध्यम कोण चालवणार आहे? माणसं चालवतात. त्यासाठी माणसांचं संघटन अपेक्षित आहे. राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाज केला. आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी प्रार्थना समाज उभं केला आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज तयार केला. पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाज सोसायटी उभी केली. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज आणि वेगवेगळे पक्ष. त्याच्या पक्षात सांगितलं शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली. अशा अनेक पक्षांचं सुद्धा तुम्हाला उदाहरण घेता येऊ शकते.
तर या निमित्तानं मला एवढं सांगायचं होतं, या सगळ्या गोष्टी म्हणा संघटन अतिशय गरजेचं आहे. संघटन करण्यासाठी तुम्ही आपल्याला तेवढं मोठं करायचं नाही ना, छोटं छोटं सुरुवात करा. तुमचे जे विचार द्यायचे आहेत ते विचाराचं संघटन करण्यासाठी जितकं शक्य आहे तिथं करा. 100 माणसाचं करा, किमान 100चे 200 होतील. प्रत्येक वर्षी 100 जरी वाढत गेले तर खूप होईल ना. तर मित्र, संघटन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. संघटनेमध्ये सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याचा उपयोग करून घेतला की स्वतः तुम्ही सामर्थ्यशाली व्हाल आणि समाजाला तुमच्या परीनं सामर्थ्यशाली करण्याचा प्रयत्न कराल. म्हणून हे संघटन अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. उगं ग्रुप केल्यानं घरी बसलं जमणार नाही ना. तर तुम्हाला जे विचार देण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं ते विचार तुम्हाला देत राहावे लागते. विचार देत राहावे लागते. सातत्यानं विचार देत राहावं लागेल. त्याच्यासाठी अहंकार उपयोगाचा नाही. मी कशाला पाठू, मला काय म्हणतील, लईच प्रसिद्धीच्या माग लागलंय म्हणतील. सर लोक नाव ठेवतात, हो लई प्रसिद्धीच्या माग लागलंय म्हणतात. ते नाव ठेवलेलं मला आवडत नाही. त्यांचं बोलणं माझ्या मनाला असं टोचते म्हणला मला एकजण. अरे त्याचं बोलणं कोणाचं टोचालंय तुला बापू? त्याच्या बायको त्याचं बोलणं का मनावर घेत नाही, कानावर घेत नाही, तू त्याचं बोलणं कानावर घ्यायला लागलास. कोणा संघटन करत असताना जर टीका कोण करत असेल, तुम्ही संघटन महत्वाचं नसते. ज्यांनी प्रचंड असं संघटन उभं केलंय त्यांना विचारा, मी संघटन करतोय ते संघटन करणं आवश्यक असतं की नाही ते सांगतील तुम्हाला. व कोणाही येरागवाड्याचा सल्ला घेऊ नका आणि कोणाच्याही बोलण्याने थांबू नका. थांबला तो संपला. अरे यातून इतके स्ट्रॉंग म्हणा, चिल्ले पिल्ले बोलत राहतात. त्याचं काही तेवढं मनावर घेऊ नका तुम्ही. काही सुधारणा सुचवलं तर मात्र नक्की सुधारणेला माझ्याकडे नेहमी वाव आहे असं त्याला सांगा. काही सुधारणा सुचवतोस का ते सांगा. सुधारणा सुचवलं आणि ते उपकारक असतील तुमच्या संघटन सामर्थ्यासाठी तर अवश्य सलाम करा. मग तो लहान असेल, मोठा असेल, कोणी असेल तर त्यातला सलाम करा. हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. खंबीर बनलं पाहिजे, स्पष्ट बनलं पाहिजे थोडं, आणि ध्येयासाठी त्याग करण्याची तयारी ठेवा आणि घाव सहन केले पाहिजे. तोची काय तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात. संत हे तुकोबाराने म्हटले. आणि संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. जग झाले वनही संत जन व्हावे पाणी. तुम्ही तरुणी जगतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुणी जगतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. हा संत मुक्ताईंचा संदेशही आपण लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही तरुणी जगतारा. जेव्हा ज्ञानेश्वरांनी ताटी लावून उदास होऊन बसले होते तेव्हा प्रेरणादायी विचार मुक्ताईने दिली. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. लोकांचं बोलणं तुम्हाला सहन करावं लागेल. मनावर घेतलं तर सहन करावं लागेल. मनावर घेतलं नाही तर सहन करण्याचा प्रश्नच येणार नाही. आणि संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. जग झाले वनही संत जन व्हावे पाणी. इतरांनी जरी क्रोध केला, अग्नीसारखं बोलले, तरी संतांनी त्याच्यावर पाणी टाकण्याचंच काम करावं, रॉकेल नाही. म्हणून तुम्हाला तुमचे विचार मांडत असताना अडथळे येतीलही, अडचणी येतीलही. अडचणी आणि अडथळे हे प्रगतीतले अनिवार्य स्टेशन आहेत. त्या स्टेशनाला तुम्हाला जमत नाही. रेल्वेनं जायचं असेल मुंबईला नांदेडहून
तर पूर्णा येणारच, परभणी येणारच, जालना येणारच. नाही मला डायरेक्टच येऊ दे. जशी रेल्वे ते नांदेडून उडाली की डायरेक्ट मुंबई ठाणे असं होणार नाही. तसं हे गावाचे स्टेशन अनिवार्य असतात, तसे निंदेचे, उपेक्षेचे, विरोधाचे, बदनामीचे, कटकारस्थानाचे स्टेशन या वाटचालीमध्ये अनिवार्य असतात. ही जाणीव सज्जनाला असतेच आणि आपल्याला सज्जनांचं संघटन करायचं आहे आणि दुर्जनांचं मधलं दुर्जनत्व दूर करायचं आहे. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलेलं आहे. खळांचं खलत्व जाऊ दे, फक्त खळांची व्यंकटी वाकडे पण जाऊ दे. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. त्यांची चांगल्या कर्मामध्ये त्यांची मन बुद्धी अशी वाढू दे, अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी केली. त्याच काम आपल्याला करायचं आहे. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाची परस्पर मैत्री भावनेनं आपल्याला जाळ विणायचं आहे. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे मित्रत्वानं हे जाळ विणायचं आहे. ज्ञानेश्वरांची प्रेरणा आहे. मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला उपकारक वाटत असेल तर आपण आपल्या नेटवर्कमध्ये उभं करा. आता मी एक कवी संमेलन घेत आहे जून 1 तारखेला. त्याच्यामध्ये कवींना आव्हान केलेलं आहे. त्यांचं कवींचं काही दिवसात जाहीर होते. त्या कवींना माझं विनंती आहे, जे सोबत येत आहे ते कवी, त्यांनी सुद्धा श्रोते 10 सुद्धा त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व केले पाहिजे. आपलं राष्ट्रीय कवी संमेलन जे ग्रुप आहे केलं पाहिजे. काही जण एकटेच येतात, काही श्रोते तुमचे नाही. मग श्रोते कोणी आणायचे? तुम्ही आणून द्या मला, मी सांगतो. हे नाही आहे मित्र. आपण आपले श्रोते सुद्धा हे सामाजिक काम संघटित कार्य आहे. सर्वांनी मिळून करायचं आहे. भंडारा सगळ्यांचा असतो. सगळे त्याच्यामध्ये डाळ कोणी टाकते, गहू कोणी टाकते, कोणी तांदूळ टाकते, कोणी मीठ आणून देते, कोणी मिरची आणून देते, कोणी पैसे देते, कोणी काम करू लागते, कोणी स्वच्छता करू लागते, कोणी वाढू लागते, कोणी काढू लागते. भंडारा यशस्वी होत असतो. तूच वाढ, तूच तयार कर, तूच माल आण, तूच शिजव, तूच सगळं कर असं नसते भंडाऱ्यामध्ये. तसं सामाजिक कार्यातही एकट्याचं नसते. सामाजिक कार्य हे सगळ्यांचं सामाजिक कार्य असते. सगळ्यांनी आपापल्या परीनं योगदान द्यायचं असतं. म्हणून कोणतेही सामाजिक कार्य, सामाजिक उपक्रम पुढे जात असतो. या उपक्रमासाठी आपण आपला प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. माझा प्रयत्न चालू आहे. तुम्ही त्या प्रयत्नाला सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.